शुभं करोति। शशांकचं सगळं म्हणणं पडतंय मला. तो जे सगळं म्हणतोय ते निभवायचं कसं? येणारा जाणारा प्रत्येक क्षण ही जाणीव करून देतोय की किमयाच्या आयुष्यातला आणखीन एक क्षण कमी झाला. प्रत्येक श्वास रोखला जातोय या आठवणीनं की किमयाचा एक एक श्वास संपत चाललाय. तिला आपलं हे घर आनंदी आणि उत्साही पाहायचंय. आपल्यासाठी नाही पण तिच्यासाठी तरी प्रत्येक सणवार करायलाच हवा आपण. कसलं डेकोरेशन करताय तुम्ही? सर्व माणसं पेटी ठेव. का आता काय झालं? पेटी ठेव इथे. अण्णा राहू. पेटी ठेव. तुमचं ते इको फ्रेंडली काय ते करा ना. अरे म्हणून तर आपण बाप्पाची मूर्ती शाडूची आणतो. नाहीतर तू आणि मालक बसा गणपतीच्या बाजूला नंदी म्हणून. चांगली दिसेल जोडगोळी. अण्णा मस्त आहे आयडिया. काय इको फ्रेंडली डेकोरेशनची आपण तसंच काहीतरी करूया. तुम्ही असे टाइमपास करत राहिलात तर काम कसं पूर्ण होणार आहे? अरे होईल ग. तू ऑफिस मध्ये आहेस का वेळेत काम पूर्ण करायला? ही अशी कामं धमाल मस्ती करतच करायची असतात काय. हा खेळ मस्त बसला. सुटला त्यांचा हरतालिकेचा उपास सुटला. जीव भांड्यात पडला. पण हे बरं आहे, प्राचीचा उपास सुरू होतो आपल्या पंचांगाप्रमाणे सकाळी आणि सुटतो इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे रात्री 12च्या ठोक्याला. अजबच आहे. कधी कधी त्या उपवास करत पण नाही. गणपती आणि हरताळका एकाच दिवशी आले ना तर मी त्या दिवशी उपवास नाही करत. आदल्या दिवशी करते. मग प्राची दरवेळेला तूच का उपास करायचा? गिरीश दादाने पण तुझ्यासाठी उपास करायला हवा. ओके डन. पुढल्या वर्षीपासून आपण अर्धा अर्धा उपवास करू. दुपारी मी करत जाईन, संध्याकाळी तू कर. आपली किमया ताई तर इतकी सॉलिड आहे ना की तिच्यासाठी दरवर्षी तिचा नवराच उपवास करेल. गणपती बाप्पा मोरया. आई किमया आई त्यांना म्हणावं दारातच थांबा ओवाळायचंय. अनु, आपलं लग्न झालं त्या वर्षी गणपती आणायला गेलो होतो तेव्हा अण्णा मला म्हणाले होते, आता तू कर्ता पुरुष झालास, यापुढे हा मान तुझा. उजव्या हाताने 3 वेळा पाणी प्यायचं आहे. 3 वेळा ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. 4थ्या वेळी पाणी सोडून द्या तामणामध्ये. देवाला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे. पहिल्यांदा प्रथम नैवेद्याचं कुठपर्यंत आलं बघ. मंडल करा. चतुष्कोण मंडलम करू. श्रेया विनीत कसं नाही आला ग? अगं आई त्याला नेमकी मीटिंग लागली आज ऑफिस मध्ये. अलका आत्या श्रीपत काका कुठे आलेत? खरं तर त्यांनी काल रात्रीपासूनच यायला हवं. अगं घरी गणपती असताना विनीत सुद्धा गेला ना ऑफिसला. आणि तुला आणि मला सुद्धा कधी कधी असं जावं लागतंच ना ऑफिसला. तसंच त्यांनाही जावं लागलं असेल. आणि मागच्या वेळेस तो मॅनेजर आजारी पडला ना तेव्हापासून अलकीच मदत करते श्रीपतरावांना. किती छान वाटतंय ना. आज सगळ्यांचा स्वयंपाक आपण एकत्र करतोय. स्वयंपाक एकत्र करतोय ग, पण सगळे एकत्र जेवणार आहेत का? म्हणजे काका बाबा. प्राची बंद कर बरं तो विषय. एकत्र जेवत नाही तर वेगवेगळे. सगळे सुखाने जेवत म्हणजे झालं.